फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत सोयाबीन चिल्ली। सोयाबीन आपण मिठाच्या पाण्यात भिजवलेले होते, बघू शकता अशा प्रकारे भिजवायचे आहे। आता हे चांगले पाणी आपण पिळून काढून घेणार आहोत। सोयाबीन आपण भिजवलेले होते, चांगले पिळून काढलेले। याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण कोबी चिरून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे, शिमला मिरची 2 घेतलेल्या आहे, एक कांदा घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि थोडंसं आपण आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहोत। कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे, याच्यामध्ये 4-5 पळी तेल टाकलेलं आहे। आपल्याला सोयाबीन फक्त लालसर होऊ द्यायचे तेलामध्ये। तेल गरम होतं आहे, तेल चांगलं गरम झालं आहे। आपण आता हे सोयाबीन टाकूया, थोडेसे लालसर होऊ द्यायचे, खूप जास्त तळू नाही द्यायचे। फुलच गॅस ठेवायचा, बारीक गॅस करायचा नाही आपल्याला। बघू शकता किती मस्त लालसर झालेले, असेच लालसर होऊ द्यायचे। आता हे आपण काढून घेऊया, सगळे असेच लालसर करायचे, खूप तळू नाही द्यायचे। अशा प्रकारे आपण सगळे सोयाबीन चांगले खरपूस करून घेतलेले, म्हणजे फक्त फ्राय केलेले लालसर। आणि याच्यात थोडंसं तेल कमी झालं होतं म्हणून 1 पळी तेल टाकलेलं आहे। यात आपण कांदे टाकून देऊया, कांदे लांब चिरलेले। थोडंसं बारीक गॅस करून घेऊ, कारण तेल खूप तापलेलं होतं आपलं। थोडेसे नॉर्मल लालसर झाले की आपण याच्यात शिमला मिरची ॲड करणार आहोत। असे झालेले, आता आपण यात शिमला मिरची ॲड करू। तिथून तेलात तळून घेऊ। यात आपण लसूण टाकणार आहोत। लसूण खूप बारीक नाही केलेला आहे, अदरबदरच ठेवलेला आहे, त्याची चव खूप छान लागते। आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, ते पण चांगलं परतून घेऊया। आता आपण एक कोबी मिक्स करणार आहोत। कोबी ना अर्धीच घ्यायची, खूप नाही टाकायची, कारण वरतून आपण टाकणार आहोत अजून। ही थोडीफार शिजवण्यासाठी टाकायची, थोडीशी राहू द्यायची आहे। भाजी परतत असताना आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, बघू शकता, कारण आपण सोया सॉस टाकणार आहोत। सोया सॉस हा खारट असतो, त्यामुळे खूप पण नाही टाकायचं आहे। आणि एवढंच तिखट टाकणार आहोत, भाजीला चांगली चव येते, त्यासाठी टाकायचं आहे, खूप पण नाही टाकायचं आहे। चांगलं परतवून घेऊया। यात आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत, ग्रीन चिली सॉस टाकायचं आहे, सोया सॉस टाकणार आहोत, टमॅटो केचप टाकायचं आहे थोडंसं। भाजी चांगली हलवून घ्यायची। यात आपण आता सॉस ॲड करूया। 1 चम्मच आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत। चेक करून घ्यायचं, जर आपल्याला जर वाटत असेल थोडं तिखट पाहिजे आपल्याला, तर आपण अजून थोडंसं मिक्स करू शकतो।
अजून थोडं टाकूया आपण. आणि ह्याच चमच्याने आपण ग्रीन चिली सॉस, सोया सॉस टाकणार आहोत. ग्रीन चिली सोया सॉस आपण ॲड केलेले आहे, त्यामुळे आपण परतून घेऊया. भाजीचा कलर पूर्ण चेंज झाला आहे. आपण यात आता टोमॅटो सॉस त्याच चमच्याने मोजून 2 चम्मच टाकणार आहोत. सॉस टाकला आहे, अजून 1 चम्मच टाकूया. हे पण चांगलं मिक्स करून घेऊ. यात आपण आता सोयाबीन मिक्स करून घेऊ. आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता थोडा वेळ राहू देऊ. बारीकच गॅस ठेवलेला आहे मी, फुल गॅस केलेला नाही आहे. अशी आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे. यात आपण थोडंसं उरलेला कोबी टाकणार आहोत. याच्याने टेस्ट एकदम छान येते. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकतात किंवाही लहान पोरांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. तयार झाली आपली सोयाबीन चिल्ली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली ती.